पटपट चल, मला ट्रॅफिक लागलं ना मग उशीर होईल. अरे बाबा किती फास्ट चालतोस सारं? तू. काय कुठे निघालात सकाळी सकाळी? अगं मी ते साताऱ्याला चाललोय, केस संदर्भात जरा काम आहे. हो ते ठीक आहे, पण मग ओवीचं काय? ओवीला पण घेऊन चाललास? ओवी ड्रॉइंग क्लासला. हा, ड्रॉइंग क्लास नवीन जॉईन केला तिने, तिथे सोडतोय तिला. बरं ठीक आहे. बरं ऐक, मी उद्या संध्याकाळी येईन, ठीक आहे? तोपर्यंत या घरातल्या माणसांवर, घरावर आणि माझ्या लेकीवर लक्ष ठेव. हो. अरे बाबा किती वेळ, चल लवकर. बापाला शिकवती. चल. नीट जा. हा. अमृताताई काय कुठे? आईंना चहा घेऊन जात होते. आई ना, मी नेते. आई मी तुमच्याकडेच येत होते हा चहा घेऊन तुमच्यासाठी. असू दे. हो तुम्ही बसा, या. थँक्यू. नो प्रॉब्लेम. आई मी स्वतः माझ्या हाताने तुमच्या आवडीचा आल्याचा चहा बनवला, एकदम स्पेशल, तुम्हाला खूप आवडेल. अमृताताई तुम्ही जाओ, तुमची कामं करून घ्या, मी आहे. आई काय झालंय? मला बरं नाही वाटत आहे का? हा नाही, जरा झोप नीट नाही झाली आहे म्हणून असेल कदाचित. आई तुम्हाला मी सांगते, मला सुद्धा काल रात्री झोप नाही आली अजिबात. सतत बॅक टू बॅक विचार येत होते. त्यात सावलीचा पण विचार आला. आई सावली आपल्या घरात परत आली तर? सकाळी सकाळी त्या पोरीचा विषय या घरात काढायचा नाही. मला आवडत नाही आणि ती आपल्या घरात कधीच येणार नाही. ही एक गोष्ट कायमची लक्षात ठेव. जोपर्यंत तिलोत्तमाच्या जीवात जीव आहे तोपर्यंत माझ्या घराचा उंबरठा ती पोरकी कधीच ओलांडणार नाही. हे डोक्यात पक्क ठेव. आई तुम्ही बोलताय ते खरं आहे. म्हणजे तुमच्या मनातून सावली गेली असेल, या घराच्या भिंतींमधून पण सावलीचं नाव गेलं असेल, पण सारं त्याच्या मनाचं काय? काय म्हणायचं तुला नेमकं? आई म्हणजे बघा ना, सारंगच्या मनात सावली आहे, तो अजूनही तिला पूर्णपणे विसरलेला नाहीये. कारण बघा ना, जर तो तिला विसरला असता तर तो आणि सावली वेगळे झाल्यानंतर काही काळाने किंवा लगेचच त्याने लग्न केलं असतं दुसरं आणि नवीन संसार थाटला असता. पण नाही, त्याने तसं नाही केलं. कारण त्याचं अजूनही तिच्यावर तितकंच प्रेम आहे आणि तो अजूनही होप्समध्ये की सावली त्याच्या आयुष्यात परत येईल. नाही, असं काहीच नाहीये. सावलीनी माझ्या सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त केलं म्हणून त्याचा लग्नावरचा, नातेसंबंधांवरचा विश्वास उडाला आणि म्हणून केवळ त्याने दुसरं लग्न केलं नाही. त्याचं तिच्यावर प्रेम वगैरे ही गोष्ट खोटी आहे. त्याचं नाही आहे तिच्यावर प्रेम. आणि तू म्हणतेस तसं चुकून जर का ती पोरगी या घरात आलीच ना तर मी या घरात राहणार नाही. कारण ती सावली आणि मी एका छताखाली राहूच शकत नाही. अरे वा, मला नेमकं हेच तर हवं होतं आई. आता तर काहीही करून ती सावली या घरात आलीच पाहिजे. मग बघाच तुमचा हा इगो आणि हे साम्राज्य कसं कोसळतंय ते. मोनिका, एक गोष्ट मला कळत नाहीये, इतकी वर्ष याबद्दल कधीच विचार केला नाहीस आणि आज इतक्या वर्षानंतर सकाळ सकाळ ती आठवली तुला का ग? नाही, असं काही खास कारण नाहीये. मी म्हणलं नाही, मला 2-3 दिवसांपासून भीतीच वाटते, काहीतरी वाईट होईल असं वाटतंय. एनिवे, मी काय म्हणते आई, मला वाटतं मी खूप ओव्हरथिंक करते. म्हणजे आपणच खूप ओव्हरथिंक करतोय आणि स्वतःला त्रास करून घेतोय. तुम्ही पण आता फार विचार नका करू. मी इतका छान चहा बनवलाय तुमच्यासाठी, बघा ना, टेस्ट करून, गार होईल तो. आणि आई मी पण जरा शुभ्राकडे बघून येते. हां
मोनिका, तू फक्त स्वतःच्या मनातली भीती नाही बोलून दाखवलीस, तर तू माझ्या मनात चाललेलं ना जे वादळ आहे त्याची सुद्धा मला जाणीव करून दिलीस. का कोणास ठाऊक गेले 2-3 दिवस मला उगाच कसली तरी भीती वाटते. कुठलं तरी खूप मोठं वादळ येणार आहे असं सतत वाटतं आणि सगळं उद्ध्वस्त होणार आहे असं सुद्धा वाटतंय. देवा, कोणत्या संकटाचे संकेत आहेत रे. आजपर्यंत माझ्या घरानं खूप काही सहन केलंय. आता नवीन संकट नको रे आणूस आमच्यावर बाबा. चला ओवी मॅडम, तुम्ही तुमच्या ठिकाणी सुखरूप पोचलात. आता मी निघतो माझ्या कामावर. पण बाबा, दुपारी माझा क्लास सुटला, मला घरी घेऊन जायला कोण येणार? तुझा बाप आहे ना. माझं काम मला करू दे ना. बबलू काकाला बोललोय मी, तो येईल तुला घ्यायला, नको काळजी करू. हो, पण उद्या माझा गाण्याचा कार्यक्रम आहे. वेळेवर येशील का परत लेट करशील? अरे माझ्या लेकीचा कार्यक्रम आहे ना, कसा विसरणार मी वेळेवर येणार. आणि ऐक, तू तुझ्या परफॉर्मन्सवर लक्ष दे. मी साताऱ्यावरून डायरेक्ट कार्यक्रमाच्या ठिकाणीच येईन. काय? प्रॉमिस? प्रॉमिस. आणि ऐक, आज मी घरी नसणार आहे. हे आपलं गाण्याचं गुपित कुणालाच कळता कामा नये. काय? उगाच आगाऊपणा करू नकोस. काय आगाऊपणा काय बोलतोयस? माझ्यासारखी शहाणी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही. लय शहाणी आहेस तू. हो, आहेच मी. सुपर हिरो, गुड मॉर्निंग. हा दुसरा शहाणा. अरे गुड मॉर्निंग, हाव आर यू? आय एम फाईन सुपर हिरो. आज कुठे जायचं फिरायला? बाबा, याला सारखं फिरायलाच लागतं का रे? अगं वी, असल्या वातावरणात गार हवेत फिरायची मज्जाच वेगळी असते बघ. पण आज तुला गार हवेत फिरता नाही येणार अबीर. माझं जरा एक काम आहे साताऱ्याला, तर मी निघालोच आहे. आज नाही आपल्याला फिरता येणार, सॉरी. हरकत नाही सुपर हिरो, आपण उद्या भेटू. काम आधी मज्जेनंतर. पण सुपर हिरो, उद्या वेळेवर यायचं. आपलं काय ठरले लक्षात आहे ना? हो रे बाबा, माहिती आहे मला. आपण सिंहगडावर जाणार आहोत आणि आपण जर नाही गेलो तर अख्खा सिंहगड इथे आणून ठेवेन मी. ठीक आहे? तुम्ही तर सुपर हिरो असतात ना हो, तुम्ही काही पण करू शकता. कोण समजतात मला हे? मुलांना मी निघतो आता. हा ओवी, ऐक, बबलू अक्का येतील तुला न्यायला. ठीक आहे? आणि काही लागलं तर अमृतावहिनीला सांग. अमृतावहिनी मला फोन करेल. काय? आणि आपलं गुपित लक्षात ठेवायचं, कुणाला कळता कामा नये. निघू? बाबा, उद्या लवकर यायचं, मी तुझी वाट बघते. हो बाळा, येईन मी लवकर. चल बाय. बाय बाय बाय. अभिच चल.